Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn unit 3 and from that unit we are taking today 3.1 If. It is a poem written by Rudyard Kipling. Okay. तर मग आता आपण रुडयार्ड किपलिंग यांची लिहिलेली पोयम इफ हे आज पाहणार आहोत. इफ याचा अर्थ काय होतो रे बाळांनो? तर इफ म्हणजे जर. ओके. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. रुडयार्ड किपलिंग हे काय होते तर एक जर्नलिस्ट होते, छोटे छोटे स्टोरी पण लिहायचे, शॉर्ट स्टोरी रायटर होते, पोएट होते म्हणजे कवी आणि नॉवेलिस्ट, नॉवेलसुद्धा ते लिहायचे. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse in the late 19th and early 20th centuries. पहा मग किपलिंग काय होते तर मोस्ट पॉप्युलर रायटर होते. युनायटेड किंगडम हा एक देश आहे युरोप खंडातला. तर UKचे म्हणजे युनायटेड किंगडमचे जे पॉप्युलर रायटर्स होते त्यांच्यामधील मोस्ट पॉप्युलर रायटर म्हणून रुडयार्ड किपलिंग हे ओळखले जायचे. आणि ते कशा बाबतीत तर ते काय लिहिलं होतं त्यांनी प्रोज अँड वर्स. प्रोज म्हणजे लेसन्स आणि वर्स म्हणजे पोएम्स इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरीज म्हणजे 19th सेंचुरीच्या शेवटी आणि 20th सेंचुरीच्या सुरुवातीला. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राईज, त्यांना नोबेल प्राईजही मिळालं होतं फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. 42 वर्षाचं असताना 1907मध्ये त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळाली. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन द इंग्लिश टू रिसीव द प्राईज. आणि ते फर्स्ट इंग्लिश रायटर होते की ज्यांना नोबेल प्राईज मिळालं होतं. दिस पोएम डील्स विथ ॲडवाईस गिवन बाय फादर टू हिज सन. तर ह्या पोएममध्ये काय दिलं रे बाळांनो? तर ह्या पोएममध्ये एका वडिलांकडून दिला गेलेला सल्ला, ॲडवाईस दिलेला आहे. कोणाला सल्ला दिला आहे? तर त्या वडिलांनी त्यांच्या मुलाला दिलेला सल्ला आहे. आणि तुमच्यासारख्या वयाचा तो असू शकतो आणि त्या वयात त्याच्या वडिलांनी कशा प्रकारे सल्ला दिला, त्याला कशी समज दिली, पुढे आपलं लाईफ एकदम छान आनंदित जगण्यासाठी आपण ते ह्या पोयम मार्फत पाहूयात. ओके. सो लेट अस स्टार्ट आवर पोयम. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ when all men doubt you, but make allowance for their doubting too. पहा मग, if you can keep your head means not to get angry, म्हणजे संतापू नये किंवा संताप करू नये, म्हणजेच डोकं शांत ठेवणे. when all about you are losing theirs and blaming it on you. काही गोष्टींनी तुझ्यावर जर काही कारणांनी दोष येत असेल, ब्लेम येत असेल, इतर काही संतापत असतील, लुझिंग देअर्स म्हणजे इथं ते संताप व्यक्त करत असतील, इतर लोक तुला काही दोष देत असतील, त्यावेळेस तू जर तुझं डोकं शांत ठेवलं, कीप युअर हेड म्हणजेच नॉट टू गेट अँग्री, तू जर संतापला नाहीस, वेन ऑल अबाउट यू, जरी तुझ्याविषयी कोणतीही गोष्ट असली किंवा तुझ्याविषयी ते संतापत असले तरीसुद्धा तू तुझं डोकं जर शांत ठेवलं तर इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, तुझा स्वतःवर विश्वास असेल, व्हेन ऑल मेन डाऊट यू, जरी तुझ्याविषयी इतर लोक संशय घेत असतील तरीसुद्धा, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, पण ते तुझ्याविषयी डाऊट का घेत आहेत किंवा त्यांचे डाऊट्स काय आहेत, कोणत्या गोष्टीविषयी ते डाऊट घेत आहेत याचासुद्धा तू विचार करायला हवास. मेक अलाउन्स फॉर म्हणजेच कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग, म्हणजे इतरांचे तुझ्याबद्दल काय मत आहे, कन्सिडर त्याचा विचार कर. ओके. व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से म्हणजे इतरही काही सांगत असतील तर त्या गोष्टींचा तू विचार कर, म्हणजेच मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, त्यांची जी शंका आहे त्याला पण अलो कर, म्हणजे ते समजून घे. ओके. इफ यू कॅन वेट, तू जर वेट करत असशील, अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, आणि तू ती वेट करत करत थकला नाहीस, और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. बीइंग लाईड अबाउट म्हणजे काय रे बाळांनो? तर फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स, म्हणजे इतरांकडून आपल्याविषयी चुकीच्या गोष्टी बाहेर
बोलल्या जाणे. ओके. बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. तरी तू काय करू नकोस, तुझ्यावर त्या गोष्टींचा काही परिणाम होऊ देऊ नकोस. तू स्वतःवर तुझा ट्रस्ट आहे, तुझा विश्वास आहे, तर बीइंग लाईड अबाउट, जरी तुझ्याविषयी कोणी इतर खोट्या गोष्टी बोलत असतील तरी सुद्धा डोंट डील इन लाईज, त्या खोट्या गोष्टींमध्ये अडकू नकोस. ऑर बीइंग हेटेड, जर कोणी तुझा तिरस्कार करत असेल, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, आणि तू त्यांच्या तिरस्कारामुळे अस्वस्थ होऊ नकोस. डोंट गिव्ह वे टू हेटिंग मीन्स अलो हेट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ. म्हणजे जरी ते तुझा तिरस्कार करत असतील, तुझा द्वेष करत असतील, तरी तू त्या तिरस्काराचा, द्वेषाचा मनावर परिणाम होऊ देऊ नकोस. तुझ्या त्या भावनांचा बळी नको जाऊ देऊस, असं त्या पोएटचं म्हणणं आहे. अँड इट डोंट लुक टू गुड नॉट टू टॉक टू वाईज. अँड इट डोंट लुक टू गुड, एक खूप असं चांगलं, डोंट लुक गुड मीन्स नॉट टू बी परफेक्ट, खूप असा आदर्शही बनू नको समाजामध्ये, जगामध्ये. नॉट टॉक टू वाईज म्हणजे शो ऑफ वन्स नॉलेज. टॉक टू वाईज मीन्स आपलं जे नॉलेज आहे, आपली जी हुशारी, त्याचं शो ऑफही करू नकोस. म्हणजे तू कसा राहा, जनरल, सामान्य राहा, नॉर्मल राहा, आणि म्हणजे स्वतःविषयी बडायाही मारू नकोस. आणि डोंट लुक टू गुड म्हणजे खूप असा चांगलाही नको राहूस की इतर लोक त्याचा फायदा घेतील. अशा पद्धतीने रुडयार्ड किपलिंग यांनी एका फादरचं म्हणणं त्याच्या मुलाला किंवा ॲडवाईस देताना, सल्ला देताना मांडलेलं आहे. खूप सुंदर असं त्यांनी सांगितलं आहे की जीवनामध्ये आपण पुढे जात असताना, म्हणजे जीवन जगत असताना ह्या अशा गोष्टी घडतच असतात. एक प्रकारे हा त्यांच्या वडिलांचा एक्सपिरियन्स असू शकतो. जनरली समाजामध्ये ह्या अशा गोष्टी घडत असतात बाळांनो. आणि अशा वेळेस आपण स्वतः स्थिर राहणं, आपलं माइंड स्थिर ठेवणं, आपलं मन शांत ठेवणं, आणि आपल्याला आपले जे काही एम आहेत, आपले जे काही हेतू ध्येय आहेत, जे काही आपल्याला यश मिळवायचं आहे जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहणं आणि या इतर सगळ्या गोष्टींकडे इग्नोर करणं, ह्या खूप असा मोलाचा सल्ला त्या वडिलांनी मुलाला दिलेला दिसतोय. ओके. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. पहा, मग या 4 लाईन्समधून, या स्टांजामधून पोएट काय म्हणतोय किंवा ते फादर काय म्हणतायत, इफ यू कॅन ड्रीम, तू जर स्वप्न पाहत असशील, अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. आता एखाद्या वेळेस असं घडतं की ते ड्रीम्सच्या मागे, स्वप्नांच्या मागे धावत धावत आपलं लाईफ एखाद्या वेळेस अस्थिर होऊन जातं. तर तसंही करू नकोस. नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर याचा तो अर्थ आहे. म्हणजे तुझ्या या ड्रीम्सला, स्वप्नांना तुझ्यावर अधिकार नको गाजू देऊस. म्हणजे त्या स्वप्नांना तुझा मास्टर नको बनवूस. मास्टर तूच राहा त्या स्वप्नांचा. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. पहा, आणि जर विचार करत असशील तर नॉट मेक थॉट्स युअर एम, तुझ्या एमविषयी, तुझ्या हेतूविषयी, तुझ्या ध्येयाविषयी भरपूर असे विचार की जे तुला अस्वस्थही करू शकतात, आणि काही चांगले विचारही असतील. म्हणजे नॉट मेक थॉट्स, असे भरपूर विचार तू तुझ्या मनामध्ये नको आणूस, जरी तू विचार करत असशील तरी. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ, ट्रायम्फ म्हणजे विजय, अँड डिझास्टर, डिझास्टर म्हणजे संकट, आपत्ती. इफ यू कॅन मीट, तू जर तुला एखादी गोष्ट करताना जीवनामध्ये, तुला एखाद्या गोष्टी मिळवताना वगैरे असं ट्रायम्फ मिळाला, विजय मिळाला, आणि अँड डिझास्टर, एखादं संकटही आलं, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स. इम्पोस्टर कोणाला म्हटलंय? ट्रायम्फला अँड डिझास्टरला. इम्पोस्टर्स म्हणजे काय? इम्पोस्टर्स म्हणजे वन हू डिसिव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. म्हणजे एक प्रकारे हे ट्रायम्फ, हा विजय, आणि त्याचबरोबर हे संकट, डिझास्टर, आपत्ती, ह्या दोघं गोष्टी काय आहेत? फक्त क्षणिक आहेत, थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी असणार आहेत. आणि फक्त त्या गोष्टींमुळे तू काय होऊ नकोस. या एक प्रकारचं हे सोंग आहे, ढोंग आहे, ते काही
रियालिटी तर आहे, पण ती काही अंशासाठी आपल्याला आनंद देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून तू त्यावेळेस काय करू नकोस, ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. ह्या दोघं इम्पोस्टर्सला एक अगदी सेम पद्धतीने तू हाताळ. म्हणजे जर तुला काही गोष्टींमध्ये विजय मिळवलेला असशील तू, तर तू त्या आनंदाने, त्या विजयाने हुरळून जाऊ नकोस. आणि जे डिझॅस्टर आहे, जे संकट आहे, आपत्ती, त्या संकटाने तू कोलमडून जाऊ नकोस. एवढा तू स्थिर राहा मनाने, असं त्या फादरचं म्हणणं आहे. म्हणजे दोघं परिस्थितीमध्ये तू कसा राहा, जस्ट द सेम, अगदी सारखा राहा. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build them up and worn out tools. मग नेक्स्ट 4 लाईनमध्ये पोएट काय म्हणतात, इफ यू कॅन बेअर, म्हणजे फादर काय म्हणतायत, टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. तू एखादं काही गोष्ट बोलला असशील जी खरीच आहे, ओके, पण इतर लोक काय करतील, ट्विस्टेड बाय नेव्ज. ट्विस्टेड बाय नेव्ज मीन्स हिअर स्लेव्ज. स्लेव्हचा अर्थ गुलामही होतो, पण आपण इथं अर्थ घेणार आहेत की फसवे लोक. ओके, ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन मीन्स चेंज द ट्रूथ अ लिटल टू गेन सम ॲडव्हान्टेज. आता काही मित्रमंडळी असेही असतात, काही लोक असेही असतात की समोरचा एखादी काही गोष्ट बोलला असेल आणि ती त्याच्या पद्धतीने खरी असेल, पण त्याच्याविषयी जर दुसऱ्याला काही सांगायचं असेल तर ती ट्विस्टेड बाय नेव्ज, म्हणजे हे लोक काय करतात, हे फसवे लोक तिला वळवतात. म्हणजे अर्ध सत्य सांगतील किंवा त्याला थोडं मीठ मिरची मसाला लावून तिला वेगळ्या पद्धतीने दुसऱ्यासमोर मांडतील आणि काय करतील, मग या समोरच्याला एका ट्रॅपमध्ये, एका सापड्यामध्ये पकडतात, फॉर फुल्स, मूर्ख बनवण्यासाठी. Or watch the things you gave your life to broken, and stoop and build them up with worn out tools. मग इथं फादर सांगतायत की तू काय कर, तर या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण कर. वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप. जरी अशा वेळेस तू तुटलास, म्हणजे तुझं मन अस्थिर झालं, तू अस्वस्थ झालास, अँड स्टूप अँड बिल्ड देम अप, तू वाक, झुक आणि काय कर, बिल्ड, नवीन उभारणी कर. म्हणजेच तुझं मन अस्थिर झालं असेल तर स्वतःला तू एक प्रकारे हिम्मत दे, तुझ्या विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी आण आणि ह्या सगळ्या गोष्टी तू काय कर, परत चांगल्या कर, नीट कर, विथ वॉर्न आउट टूल्स. या टूल्स, वॉर्न आउट टूल्स म्हणजे हे ज्या काही गोष्टी आहेत, जे साहित्य एक प्रकारे ते कसं झालेलं आहे, तुटलेलं आहे, झिजलेलं आहे, अशा वस्तूंना तू काय कर, पुनर्मांडणी कर, त्यांची पुनर्बांधणी कर. म्हणजेच अशा प्रकारे तू खचून न जाता ह्या गोष्टींना धैर्याने तोंड दे, असा त्याचा अर्थ होतोय बाळांनो. आलं का तुमच्या लक्षात? खूप सुंदर असा सल्ला वडिलांनी मुलाला दिलेला आहे, जो तुमच्याही लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. ओके, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute with 60 seconds worth of a distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. पहा मग नेक्स्ट लाईन्समध्ये फादर काय म्हणतायत, तर इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. क्राउड्सशी म्हणजे लोकांशी बोलताना तू काय कर, कीप युअर व्हर्च्यू. इट मीन्स कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. तुझे जे सद्गुण आहेत, व्हर्च्यू म्हणजे चांगले गुण आहेत तुझ्यातले, ते कसे ठेव, जसेच्या तसे ठेव. तुझा गुडनेस, तुझा चांगुलपणा लोकांशी बोलतानाही जसाचा तसा ठेव. ऑर वॉक विथ किंग्स, जरी तू मोठमोठ्या लोकांमध्ये वावरत असशील, याचा अर्थ असा आहे बेटा की राजांबरोबर चालत असशील असा नाही, तर तू खूप मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जरी वावरत असशील, नॉर लूज द कॉमन टच. लूज द कॉमन टच मीन्स रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल.
कॉमन पीपल म्हणजे जे सामान्य लोक आहेत. तर अशा वेळेस जर एखाद्या मोठ्या लोकांमध्ये आपण वावरायला लागलो, तर आपल्यामध्ये एवढा इगो येऊन जातो, की आपण जे सामान्य लोक आहेत, गरीब दीनदुबळे लोक आहेत, आपण त्यांच्याशी काहीही संबंध ठेवत नाहीत. तर तू असं करू नकोस, असं त्या फादरचं म्हणणं आहे, असं ते वडिलांचं म्हणणं आहे. म्हणजे जरी तू राजाबरोबर चालत असशील, म्हणजेच तू मोठ्या लोकांमध्ये राहत असशील, तरी सुद्धा तू कॉमन जे लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांच्याबरोबरही राहा. त्यांच्याशी सुद्धा तू जवळीक ठेव. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. फोज म्हणजे इथं एनिमी, शत्रू. तुला जर शत्रू आणि त्याचबरोबर लव्हिंग फ्रेंड्स, जे जवळचे तुझे चांगले असे मित्र आहेत, कॅन हर्ट यू, म्हणजे तुझे जवळचे फ्रेंड्स आणि त्याचबरोबर तुझे एनिमी, तुझे शत्रू, हे तुला कोणत्याही प्रकारे दुखावणार नाहीत. इफ ऑल मेन काउंट विथ यू मीन्स बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू बट नन टू मच. जर तुझ्यासाठी हे सगळेच सारखेच महत्त्वाचे असतील तर ते होईल. बट नन टू मच, पण तू या दोघांमध्ये कोणालाही खूप जास्त किंवा अति जास्त महत्त्व देऊ नकोस. तुला एनिमी, तुझा शत्रू जरी तुझ्याविषयी काही बोलत असेल, तरी तू त्या गोष्टींचा परिणाम तुझ्यावर होऊ देऊ नकोस. किंवा लव्हिंग फ्रेंड्स तुला जर हर्ट करत असतील, तर त्या गोष्टीचाही तुझ्या मनावर परिणाम होऊ देऊ नकोस, असा यामागचा अर्थ आहे बाळांनो. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. अनफॉरगिव्हिंग मिनिट मीन्स टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन. आपल्याला माहिती की वेळ ही जातेच आहे, जातच राहते. जर तू ही वेळ भरू शकलास तर विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. पहा मग, विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन्स मीन्स मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. केव्हा भरू शकशील तू हे अनफॉरगिव्हिंग मिनिट? जेव्हा तू प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग करशील, चांगला उपयोग करशील, तेव्हा तू हे अनफॉरगिव्हिंग मिनिट्स भरू शकशील. ओके. युअर्स इज द अर्थ, आणि त्यावेळेस काय होईल? युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. पहा मग किती सुंदर शेवटच्या ज्या 2 लाईन आहेत त्या किती अर्थपूर्ण आहेत. जर तू ह्या सुरुवातीपासून ज्या ज्या गोष्टी त्या वडिलांनी सांगितल्या आहेत किंवा पोएटने ज्या टाकलेल्या आहेत, एका वडिलांनी सांगितल्या असं म्हणून, त्या खूप खूप सुंदर आहेत. आणि शेवटी ह्या गोष्टी जर तू केल्या, म्हणजे हा सल्ला जर तू मांडला, ऐकलास, तर काय होणार आहे? ही जी अर्थ आहे, ही जी पृथ्वी आहे, ती काय राहील? तुझीच राहील. अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि ह्या पृथ्वी तलावर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या राहतील. म्हणजेच तुला या पृथ्वी तलावर जीवन जगताना खूप सुंदर असं जीवन जगता येईल, असा त्याचा अर्थ आहे बाळांनो. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि मग बी अ मॅन मीन्स टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बिईंग. म्हणजे तू कसा बनशील? मग एक परफेक्ट ह्युमन बिईंग, एक परफेक्ट असं व्यक्तिमत्व तू बनशील माझ्या मुला, असं त्या वडिलांचं म्हणणं आहे. रुडयार्ड किपलिंग यांनी खूप सुंदर, अतिशय सुंदर अशी पोयम लिहिली आहे. आणि आजच्या युगामध्ये, आजच्या जगामध्ये ह्या सल्ल्याची, ह्या आजच्या मुलांना, आजच्या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे. आणि तो ह्या पोयम मार्फत तुम्हाला मिळाला आहे बाळांनो, तर तुम्ही तो लक्षात घ्यावा, असं माझं म्हणणं आहे. ओके. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.